ओ मी आहे सॉरी. काय तुम्ही मुद्दा चकले ना मी. आणि तुम्ही असे का आले खोलीमध्ये दबकत? आपल्या खोलीत कोणी असे येतं का? सॉरी, ते तुम्ही अभ्यास करू राहिले होते ना, म्हटलं कशाला उगाच डिस्टर्ब करावं म्हणून हळूहळू आलो. नाही, मी सॉरी म्हणलं पाहिजे. सॉरी. माझं लक्षच नव्हतं तुम्ही आले तर. तुम्ही थकले असाल ना, चहा करते पटकन. नाही, नको नकोय चहा. तुम्हाला नुसतं बघितलं तरी असं फ्रेश वाटतं. आलेच पटकन घेऊन. नको. अहो, हात सोडा. हात सोडला आणि तुम्ही चहाचं निमित्त करून पळून गेले म्हणजे? हात सोडा. का? का म्हणजे? दादा, तुम्ही दादांचं नुसतं नाव घेतलं तर एवढे घाबरले तुम्ही. मी नाही घाबरलो. अच्छा. हा. बर. दादा खरंच इथं आले असते आणि त्यांनी असं हे सगळं पाहिलं असतं तर काय बोलले असते ते? ते काही बोलले असते तरी जरा बरं वाटलं असतं. ते बोलत नाही ना, म्हणून लय भीती वाटते इतक्यात त्यांची. मला बोलले आज दादा. दादा बोलले? हा म्हणजे दादा बोलले? एक सेकंड. तुम्ही मला सांगा ना, काय म्हणले दादा? म्हणजे तुमचं पूर्ण ऐकून घेतलं का त्यांनी? त्यांना पटलं का आपण जे काही केलंय ते? काय म्हणले? अहो, दादा मला बोलले म्हणजे तसं नाही बोलले डायरेक्ट. दादांना असं वाटतंय का, म्हणजे मला असं वाटू राहिलंय का दादांना असं वाटतंय आपण त्यांचा विश्वासघात केलाय. त्यांच्या मनाला राहून राहून हाच प्रश्न छळतोय, हे असं का झालं सगळं. जे काल परवापर्यंत माझा एकही शब्द खाली पडू न देणारा मुन्या म्हणजे तुम्ही एकदम असं अचानक कुणाला काही न सांगता पळून जाऊन लग्न करतो म्हणजे हे असं डायरेक्ट बोलले तुम्हाला ते? नाही, मला डायरेक्ट काहीच नाही बोलले ते. ते रागावले तुम्हाला? अहो, माणूस आपल्या माणसावरच रागवतो असं म्हणते. दादांनी मला आपलं मानलंच नाहीये, मग माझ्यावर कशाला रागवतील ते? उलट जर आता ते माझ्यावर रागवले ना तर मला आनंदच होईल. हा म्हणजे निदान त्यांचं माझ्याकडे लक्ष तरी असं वाटेल मला. पण असं काहीच नाही होत.
होईल होईल होईल. आपला निर्णय चूक बरोबर यापेक्षा ना आपण जो त्यांचा विश्वासघात केला ना त्याचं दादांना जास्त वाईट वाटू राहिलं असेल. मी ओळखतो दादांना. ते आता जरी तुमच्याशी बोलून असेल राहिले ना आता हे जे काही होऊ राहिलं ना या सगळ्या गोष्टींचा त्यांना खूप त्रास होऊ राहिला. अहो असंच बोलले दादा. हा म्हणजे मुळात आता काय चुकलं काय बरोबर यापेक्षा वेळीच आम्हाला विश्वासात घेतलं असतं तर बरं झालं असतं असंच म्हणले. म्हणजे तुम्ही म्हणताय तसं आता आता काही करून आपल्याला दादांचा विश्वास जिंकायला पाहिजे हे ना. मला हे चूर्ण निकम गुरुजींनी शिकवलं. त्या काळी ते दिल्लीला गेले होते तर येताना काशीच्या वैद्यांनी त्यांना दिलं. अरे अक्का तू तर कामाला लागली हा? बरी झाली म्हणजे चांगलंय. बैस बाबा बैस, बरं झालं तू आलास. हाय का तू बोलवलं आणि मी येणार नाही असं होईन का कधी. चारे ए चारे आले. हा अक्का हा आलेच सगळे आता. बोल तुला काय बोलायचं होतं. परागाने पूर्वा कशा आल्या नाही अजून. त्यांना मी बोलवलं होतं का? बाळू चारू तुला काय वेगळं सांगायला पाहिजे का. आम्हाला बोलावलं अक्का. निकम गुरुजींचा पण तू ना तू मग मला निकम गुरुजींची जन्मशताब्दी चांगली साजरी झालेली बघायची आहे. तुम्ही काय काय तयारी केली बोला. हा म्हणजे करतोय ना आम्ही तयारी करतोच. तुम्ही कराल रे पण निकम गुरुजींची जन्मशताब्दी त्यांना साजेल अशी करायला हवी. काय आहे, निकम गुरुजींची जन्मशताब्दी काय सारखी सारखी येत नाही. तेव्हा ते सगळ्यांनी मिळून चांगली साजरी करा, मिळून मिसळून, तरच त्यांच्या आत्म्याला शांती लाभल. मी पण मरायला मोकळी. हे अक्का ग काही कसं बोलते ग. मी शब्द देतो तुला, तू सांगते म्हणून नाही तर मी मनापासून सांगतो तुला, जन्मशताब्दीचा सोहळा एकदम जोरात होईल. बस अक्का अहो दादा शब्द देऊ राहिले ना तुम्हाला, त्यांचा शब्द आम्ही पाळू.
अक्का, निकम गुरुजींची जन्मशताब्दी आपण उत्साहात आणि एकत्र साजरी करू. हो हो. अक्का, मला थोडं महत्वाचं काम आहे, मी निघतो. मी पण आल्या. काय 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 शोधू राहिले? अहो, ते 6व्या चॅप्टरच्या नोट्स काढल्या होत्या, दिसून नाही राहिल्या, तिथंच ठेवल्या होत्या. ते समोरच होत्या तरी पण नाही दिसल्या. त्याचं काय आहे, जेव्हा तुम्ही समोर असता ना तेव्हा दुसरं कोणीच दिसत नाही. निकम सर, भूगोलाचंच लेक्चर आहे ना? रोमांसचा पिरियड नाहीये ना? हा, म्हणजे हाही विषय बरा आहे तसा अभ्यास करायला. हवा, हा, अभ्यास करायला हवा मला. बर. तुम्हाला वाटलं होतं कधी म्हणजे आपलं असं काही होईल म्हणून? अहो मलाच काय, आपल्या घरच्यांना पण वाटलं नसेल हे असं काहीतरी होईल म्हणून. घरच्यांना जाऊ द्या. अहो, मला पण कधी नाही वाटलं की मी लव्ह मॅरेज करील. नाही, म्हणजे लव्ह मॅरेज ठीक आहे, पण पळून जाऊन लग्न करेल असं कधीच नसेल वाटलं त्यांना. हा ना, आपण त्यांचा विश्वासघात केलाय असं वाटतंय त्यांना. नाही, म्हणजे तसं त्यांना वाटणं बरोबर पण आहे म्हणा. पण आपण त्यांना हे का केलं ना, हे सगळं पटवून देऊ. कसं पटवून द्यायचं? इथं कोणी साधं ऐकून नाही घेते आपलं. आपल्याला कधी मिळेल हो संधी? संधी वाट बघा, देतील संधी घरचे. अहो, संधी देतील नाही, संधी देऊ राहिले. म्हणजे हो, म्हणजे आपल्याला आपल्या घरच्यांना विश्वासात घ्यायचंय ना, तशी संधी मिळू राहिली आपल्याला. कशी? निकम गुरुजीच धावून आले निकम सरांच्या मदतीला. हो, म्हणजे आपल्या घरच्यांना विश्वासात घेण्यासाठी आपल्याला जन्मशताब्दीची संधी मिळू राहिली ना. जन्मशताब्दी साजरी करणं हे आपलं कर्तव्य. कोण जाणे, गुरुजींचे आशीर्वादच कामी येतील आपल्या. हो, पण आपल्याला त्यासाठी दोन्ही घरातल्यांची मनं जिंकावी लागतील. दोन्ही घरातलं अंतर कमी करावं लागेल, ते जवळ आणावं लागेल. हा ना, त्याशिवाय मला घास गोड लागणारच नाही हो. नाही, त्यासाठी आपण सगळे प्रयत्न करू, पण जन्मशताब्दी आपण खूप छान साजरी करू, एकदम धूमधडाक्यात. म्हणजे आपल्याला आपल्या घरच्यांचा विश्वास पण जिंकता येईल. खरंच असं होईल? मनापासून केलं तर का नाही होणार? होईल की. हा, पण फक्त जन्मशताब्दी नीट साजरी करणं आपली जबाबदारी. काय वाटतं तुम्हाला? मी आहे तुमच्या सोबत. आता आपण आहोत एकमेकांच्या सोबत. काय हो, काय झालं? सगळ्यात मोठं काम आता करावं लागणार आहे. काय? दादांशी बोलावं लागणार आहे.
बरं आहे ना हे? हं? पण तुझ्या मदतीला पंजोबा आले धावून. हा. अकरा 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 14 14 14 9 16 16 16 16 16 20 20. थांब जरा गेलो. मायसेल्फ हो तूच. काय थोडं महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. माझ्याशी महत्वाचं? प्रकाश रावांनी वाटणीची नवीन एखादी आयडिया काढली का? घरात दुसरे पण महत्वाचे विषय असतात. बोला, काय आज्ञा? आज्ञा? मी आणि तुला? हा, तुला वाटत नसलं तरी तू माझा मोठा भाऊ आहे. अरे वा, आपलं नातं अजून तुझ्या लक्षात आहे. बरं, सोयीनुसार नातं लक्षात ठेवून राहिलं तू. सत्य हे नात्यापेक्षाही मोठं असतं असं कोणतरी म्हणून ठेवलंय, ते जाऊ दे. काय बोलायचं क्या नाही? बोला. तर मी सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐक. निकम गुरुजींसारख्या थोर माणसाच्या घरात आपण जन्माला आलोय. त्यानं तुम्हाला काही फरक पडत नाही म्हणा, पण तुम्ही त्यांचे नातू आहात, आहे का नाही? म्हणून विचारतोय. तर त्यांच्या जन्मशताब्दीच्या सोहळ्यात तुमचा काही सहभाग असेल का नसेल हे आता सांगा. मला वाटलंच नव्हतं तुम्ही मला हे विचारणार म्हणून. हा? मला वाटलंच होतं तुम्ही हे मला विचारणार म्हणून. आहे ना, एकदम भारी आयडिया आहे आपल्या डोक्यात एकदम. हा, निकम गुरुजींनी इंग्रजांना जसं सळो की पळो करून सोडलं होतं ना, तसंच काहीतरी केलं पाहिजे आपण. हो. अरे वा, म्हणजे काय करायचं? म्हणजे निकम गुरुजी काय करायचे, मध्यरात्री इंग्रजांच्या विरोधात पत्रकं वाटायचे, घोषणा द्यायचे. आपण पण मध्यरात्री डीजे लावू. हा, एकदम लगे पूर्ण नगरच्या कानठळ्या बसल्या पाहिजे असा डीजे लावू, म्हणजे पार नगरचा आवाज पुण्यापर्यंत गेला पाहिजे. हा. मग आपण इंग्रज अधिकाऱ्यांना एक पत्र ओठ पण निघित ना. हा, अरे काय येडा वेडा झाला काय रे? मी बोलतो काय, तू सांगतोय काय? आता आमची थट्टा करतो तोपर्यंत ठीक आहे, पण आता तू निकम गुरुजी सुद्धा थट्टा करायला लागला. अरे तुझी लायकी तरी का त्यांचं नाव घ्यायची? अरे नशिबानं तू या घरात जन्माला आलाय, तू तुझी लायकी दाखवूनच दिली. पण आणि तुम्ही काय करू राहिले? निकम गुरुजी बाजूला, त्यांचे विचार बाजूला, आणि तुमच्यासाठी महत्वाचं काय? त्यांची छत्री महत्वाची, त्यांचा पुतळा महत्वाचा, फोटो, तो नीलफलक महत्वाचा तुमच्यासाठी, पण निकम गुरुजींचे विचार नाही. इथं घरातल्या माणसाचं मन नाही समजून घेऊ राहिले तुम्ही, आणि निकम गुरुजींच्या विचारांबद्दल मला सांगताय. दादा, 100 वर्षापूर्वीच्या माणसाचे विचार महत्वाचे का त्याच्या वस्तू महत्वाच्या? अरे कुठं नेऊन ठेवले निकम गुरुजींना तुम्ही? तुझ्यासारखं चौकात बारमत नाही नेऊन ठेवलं. इथं इथं काळजात जपतो त्यांचे विचार आम्ही. नेहमी सत्याच्या मार्गाने चाललोय आम्ही. तुझ्यासारखं व्यसनात वाहत नाही गेलो. मला सांगतो, आणि हे असं आहे ना, काठावर बसून पाण्यात दगड मारणं लय सोपं असतं, पण एखादी जबाबदारी स्वीकारणं आणि ती पार पाडणं लय अवघड असतं. माझंच चुकलं, तुला विचारायला थांबवलंय. दादा, आमच्या घरचा विषय आम्ही आमचा बघून घेऊ.